in series and parallel at which unity power factor is obtained. In series and parallel RLC circuit, when unity power factor obtained, then it's called as the resonance in circuit. मग फर्स्ट कंडिशन कोणती होती? एक तर आपल्याला व्होल्टेज आणि करंटचा फेज डिफरन्स किती पाहिजे आहे? 0. आणि सेकंड म्हणजे काय? युनिटी पॉवर फॅक्टर पाहिजे. तर युनिटी पॉवर फॅक्टर असणार. आता रेझोनन्सची कन्सेप्ट कशी आहे ते आपण बघणार. फर्स्ट ऑफ ऑल, रेझोनन्स कोणत्या टाईपचे असतात? एक असतो रेझोनन्स इन RLC सिरीजमध्ये रेझोनन्स ऑकर होतो आणि दुसरा रेझोनन्स RLC पॅरलल सर्किटमध्ये ऑकर होतो. ओके, सो सी द एक्सप्लेनेशन ऑफ सर्किट डायग्राम. सगळ्यात पहिले हा आहे रजिस्टर, इंडक्टर अँड कपॅसिटर. त्यानंतर AC व्होल्टेज सोर्स त्याच्या अक्रॉस कनेक्ट केला, सिरीजसाठी बघतोय आपण. आपल्याला माहिती आहे रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज असतं VR, इंडक्टरच्या अक्रॉस असतं VL, कपॅसिटरच्या अक्रॉस असतं VC. ओके, हा आहे तुमचा CL आणि R. ओके, आता आपल्याला काय माहिती आहे? रेझोनन्स इन AC सर्किट. रेझोनन्स इन AC सर्किट म्हणजे काय? की आपल्याला युनिटी पॉवर फॅक्टर पाहिजे किंवा व्होल्टेज आणि करंटचा डिफरन्स जो आहे तो 0 पाहिजे. ओके, व्होल्टेज आणि करंटचा जो काही फेज डिफरन्स आहे तो किती पाहिजे? दॅट इज phi इज इक्वल्स टू 0 असायला पाहिजे. सो रेझोनन्स इन AC सर्किट इज व्हेन युअर इंडक्टिव्ह अँड कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आर इक्वल. कधी? व्हेन XC इज इक्वल्स टू XL. XC म्हणजे काय? XC इज इक्वल्स टू युअर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि XL म्हणजे काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके, जेव्हा तुमचा XL इज इक्वल टू XC असेल त्या कंडिशनला काय असणार आहे? रेझोनन्स सर्किटमध्ये येणार. मग रेझोनन्स सर्किटमध्ये येणार म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती इम्पिडन्सचं इक्वेशन काय असतं? Z इज इक्वल टू R प्लस JX. हे आपलं इम्पिडन्सचं इक्वेशन आहे, बरोबर आहे. जर Xला स्प्लिट केलं तर X म्हणजे काय? रिॲक्टन्स आणि R म्हणजे काय असतो तुमचा? रेझिस्टन्स. सो X इज इक्वल टू, आपण एक्सला कसं स्प्लिट करू शकतो? R प्लस J इन ब्रॅकेट XL मायनस XC. ओके, हा आपला काय झाला? Z झाला. त्यानंतर रेझोनन्स जर सर्किटमध्ये असेल तर काय होतं? रेझोनन्स कंडिशनला XL इज इक्वल टू XC होणार आहे ॲट रेझोनन्स. ओके, ॲट रेझोनन्स काय होणार आहे? XL इज इक्वल टू XC कंडिशन होणार आहे. सो पुट दिस व्हॅल्यूज इन बोथ द इक्वेशन. म्हणजे आपण या दोघांमध्ये टाकूया किंवा या इक्वेशनला थोडं स्प्लिट करूया. Z इज इक्वल टू R प्लस JXL आणि मायनस JXC. हे तुमचं इक्वेशन झालं. मग XL आणि XC जर इक्वल असतील तर तुमची ही व्हॅल्यू काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. मग उरलं काय? फक्त झेडचं इक्वेशन. Z इज इक्वल टू R. ओके, Z इज इक्वल टू काय उरलं? फक्त R उरला. मग आता Z हा जर तुमचा R असेल तर करंटचं इक्वेशन काय येईल बरं? तर करंट इज इक्वल टू काय असतं? जनरली I इज इक्वल टू V अपॉन R असतं किंवा DC मध्ये. AC मध्ये I इज इक्वल टू V अपॉन Z असतं. सो I इज इक्वल टू व्हॉट? करंट इन or current at the condition of resonance is equals to supply voltage divided by minimum impedance. मिनिमम इम्पिडन्स म्हणजेच काय? I इज इक्वल टू V अपॉन R बिकॉज R इज इक्वल टू Z. हे आपण इतक्यात पाहिलं. R इज इक्वल टू काय असणार आहे? Z असणार आहे. ओके, सो लेट्स सी हिअर. नॉर्मली काय होतंय की सर्किटमध्ये XL असतो, XC असतो इंडक्टर आणि कपॅसिटरमुळे, आणि तिसरा रजिस्टरमुळे काय क्रिएट होतो? रेजिस्टन्स असतो. पण जर XL आणि XC हे दोघं जर कॅन्सल झाले तर उरलं काय? उरला फक्त तुमचा रेजिस्टन्स. मग नुसत्या रेजिस्टन्समुळे जो इम्पिडन्स भेटतो पूर्ण सर्किटसाठी अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, तो किती असेल? कमी असेल, खूप कमी असेल आणि निग्लिजिबल असेल. सो इन दॅट कंडिशन जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा तुमचा करंट काय होईल? जास्त फ्लो होईल. सो ॲट रेजिस्टन्स करंट पण कसा असेल तुमचा? मॅक्झिमम असेल. सो दिस इज द मॅक्झिमम करंट इक्वेशन. मॅक्झिमम करंटचे इक्वेशन काय आहे? I max इज इक्वल टू V अपॉन R. ओके, सो नेक्स्ट वन इज द, आता आपल्याला काढायचं रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. सो एक्झाममध्ये विचारलं जातं, डिराईव्ह और राईट द फॉर्म्युला फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओके,
सो सगळ्यात पहिले आपल्याला माहिती काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल्स टू XL. त्यानंतर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय असतो, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल्स टू XC. आपल्याला माहिती आहे XL इज इक्वल्स टू 2πfL, तसं XC इज इक्वल्स टू 1/2πfC. ओके. आपल्याला काय माहिती आहे, ॲट रेझोनन्सच्या कंडिशनच्या वेळेला काय होतं, XL इज इक्वल्स टू XC होतात. मग जर रेझोनन्सच्या वेळेला XL इक्वल टू XC होत आहे, तर मग XL आणि XCची जी काही फ्रिक्वेन्सी असेल ती पण कोणती फ्रिक्वेन्सी असेल, ती पण असेल तुमची डायरेक्टली रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. सो राईट डाऊन XL इज इक्वल्स टू XC. XL असेल तुमचा 2πfL आणि XC काय असणार आहे तुमचा 1/2πfC. मग हा F म्हणजेच कोणती फ्रिक्वेन्सी असणार आहे, F म्हणजेच कोणती फ्रिक्वेन्सी असेल, दॅट इज द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. सो दिस विल बी 2πf सफिक्स R. R काय डिनोट करतो, R म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इंटू इंडक्टन्स L 1/2πfRC. FR म्हणजेच काय, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता ह्या दोन्हींना काय करायचं, कंबाईन करायचं. आता कंबाईन केलं म्हणजे कसं करणार, त्याला हे दोन्ही मल्टिप्लिकेशनला घ्या, काय येईल 2πfRL इंटू 2πfRC इज इक्वल्स टू 1. FR म्हणजे काय येईल, FRचा स्क्वेअर, 2 इंटू 2 4, पाय इंटू पाय पाय स्क्वेअर, L इंटू C ॲज इट इज इक्वल्स टू 1. आपल्याला काय काढायचं आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. सो ही टर्म काय करणार, डिवाइड करणार. घ्या मग FR स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय काय आहे 4π स्क्वेअर L इंटू C. जर अंडर रूट ऑफ FR घेतलं तर या टर्मला पण अंडर रूट घ्यावं लागेल, म्हणजे इक्वेशन काय येईल, वन्स बिकम अंडर रूट ऑफ FR स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4π स्क्वेअर L इंटू C चा पूर्ण याचा अंडर रूट. ओके. सो FR स्क्वेअरचा अंडर रूट म्हणजेच काय, FR इज इक्वल्स टू 1चा अंडर रूट 1, 4π स्क्वेअरचा काय येईल 2π येईल बाहेर, आणि अंडर रूटमध्ये काय राहतील फक्त L इंटू C. हे काय भेटलं तुम्हाला, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. हे इक्वेशन 4 मार्क्ससाठी फायनल एक्झाममध्ये विचारलं जातं. मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, नॉर्मली फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं, हर्ट्ज. तर ह्या फ्रिक्वेन्सीचं पण युनिट काय असणार आहेत, हर्ट्ज असणार आहेत. ओके. ह्या फ्रिक्वेन्सीचं पण युनिट काय झालं, हर्ट्जच झालं. नाऊ वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे, नॉर्मली आपण जेव्हा सप्लाय कनेक्ट करतो त्याला इथं काय टाकतो, V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ थिटा, म्हणजेच VM साइन ऑफ 2πft, म्हणजेच VM साइन ऑफ ओमेगा टी. हा ओमेगा म्हणजेच काय 2πf. ओमेगा म्हणजे काय असतं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके. yes, it's your angular frequency. So how angular frequency used here, ते इकडे बघा, इथे आहे तुमचा हा 2π. हा 2π जर इकडे डिवाइड केला तर काय झालं, 2π इंटू FR इज इक्वल्स टू 1/√LC. जर 2πf हा जर ओमेगा असेल तर 2πfR काय असेल, इट्स ओमेगा R. मग रिप्लेस करा ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाका, मग काय येईल, ओमेगा R is equals to 1/√LC, where ओमेगा इज इक्वल्स टू काय, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, अँग्युलर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काय असेल, अँग्युलर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. जसं फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्ज असतं तसं ओमेगाचं युनिट काय असतं, इट्स रेडियन पर सेकंड. काय असतं, रेडियन पर सेकंड. इथपर्यंत कळालं सगळ्यांना, ओमेगाचं रिलेशन, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. सिम्पल आहे. आय एम रिपीटिंग वन्स अगेन. एक सर्किट डायग्राम ड्रॉ केली. रेझोनन्स म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, रेझोनन्स इन RLC सिरीज सर्किट व्हेन पॉवर फॅक्टर इज युनिटी. काय पाहिजे, पॉवर फॅक्टर युनिटी, म्हणजे कॉस फाय किती पाहिजे, 1 पाहिजे. ओके. म्हणजेच फाय किती पाहिजे, 0 पाहिजे. मग फाय 0 असणं म्हणजे काय, व्होल्टेज आणि करंट यांच्यातला फेज डिफरन्स किती पाहिजे, 0 पाहिजे. मग व्होल्टेज आणि करंट यांच्यातला डिफरन्स किती असेल, 0 कधी असेल, जेव्हा तुमची ह्या दोनची व्हॅल्यू इक्वल असेल त्यावेळेला. कारण की इंडक्टर आणि कपॅसिटर दोघांचं नेचर कसं आहे, फ्रॉम द RLC सिरीज सर्किट
RLC सिरीज सर्किटमध्ये समजा हा तुमचा करंट असेल तर इथे तुमचा VR येतो, इथे तुमचा हा VL येतो आणि इथे हा तुमचा VC येतो. म्हणजेच काय, VL आणि VC एक्झॅक्टली किती डिग्रीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, हा 90 आणि 90 90 90 म्हणजे 180. 180 डिफरन्स दोन क्वांटिटीमध्ये असणे म्हणजेच काय, का त्या एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिटली आहेत किंवा त्यांचं नेचर कसं आहे, आउट ऑफ फेज आहे. दोन क्वांटिटींमधला जर फेज डिफरन्स हा 180 असेल तर त्यांना काय म्हणायचं, आउट ऑफ फेज क्वांटिटी म्हणायचं. तसं हा VR आणि I यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे, 0, म्हणून त्यांना काय म्हणायचं, इन फेज म्हणायचं. करंटला VL लीड आहे, ओके, म्हणजे जी अशी क्वांटिटी बरोबर आहे, तिला लीड म्हणणार. करंटला हा तुमचा VC काय आहे, लॅग आहे, बरोबर आहे. म्हणजे लीडिंग, लॅगिंग, इन फेज आणि आउट ऑफ फेज अशा या 4 तुमच्या फेजर रिप्रेझेंटेशनच्या पॉइंट्स आहेत. तर आपण रेझोनन्स म्हणजे काय, कंडिशन होती युनिटी पॉवर फॅक्टर 5 = 0. तर ती कधी येईल RLC सिरीज सर्किटमध्ये, तर ती भेटेल जेव्हा तुमची XL = XC असेल. मग XL XC इक्वल असतील तर इक्वेशन काय भेटतं, 2πfL = 1/2πfC. मग आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचे जर इक्वेशन काढायचं असेल तर आपण एफला काय म्हणूया, ही एफ म्हणजेच तुमची असेल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, कारण की ही कंडिशनच कधी येते, रेझोनन्सच्या वेळेला. सो FR = FR. नंतर हे कॅल्क्युलेशन जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटलं, FR = 1/2π√LC. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. मग आता FR जर आपण 2π × FR केलं तर आपल्याला काय मिळतं, ओमेगा मिळतं. ओके, FR × जर 2π केलं तर आपल्याला काय मिळतं, ओमेगा मिळतं. सो आपण इथे डिरेक्टली ओमेगाचं इक्वेशन ड्रॉ केलं, दॅट इज ω/R = 1/√LC. ओके, याचं युनिट असेल रेडियन पर सेकंद आणि FRचं युनिट असेल तुमचं हर्ट्ज. डन. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. Okay, let's move to the next point. Next point is the bandwidth. What is bandwidth? नॉर्मली बँडविड्थ काय असतं, तर बँडविड्थसाठी एक ग्राफ बघूया आपण. बँडविड्थ = व्हॉट, तर हा आहे तुमचा सपोज ग्राफ विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. ओके, इथे आहे तुमचा हा पॉवरचा ग्राफ आणि हा सपोज आहे तुमचा करंटचा ग्राफ. याला म्हणूया आपण व्हेरिएशन ऑफ करंट. काय म्हटलं आपण, इनर साईडचा जो ग्राफ आहे त्याला म्हटलं व्हेरिएशन ऑफ करंट. जो मॅग्निट्यूड जास्त आहे ज्याचा त्याला म्हणूया व्हेरिएशन ऑफ पॉवर. ओके, मग पॉवरचा जो मॅक्झिमम पॉईंट राहतो त्याला आपण काय म्हणणार, मग PM. तसं करंटचा जो मॅक्झिमम पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणणार, IM. ओके, जर ही जर मॅक्झिमम पॉवर असेल तर मीन व्हाईल इथं तुमचं कुठंतरी काय भेटतंय तुम्हाला, निम्मी पॉवर भेटेल, बरोबर आहे का. मग असं कन्सिडर करूया, हा तुमचा जो काही डॅश लाईनमध्ये दाखवले इथे तुमची कुठे असेल, PM/2 म्हणजे मॅक्झिममच्या निम्मी तुमची पॉवर असेल. ओके, सो या PM पासनं जर ही काही लाईन ड्रॉ केल्या, इथून पण ह्या PM पासनं जर लाईन ड्रॉ केली तर हा तुम्हाला एक पॉईंट भेटला, हा असेल तुमचा F1. हा पॉईंट भेटला, हा घेतला तुम्ही F2. डायग्राम दिसते सगळ्यांना. हा पॉईंट जो आहे पॉवर लाईनला आपण काय केलं, ड्रॉ केलं. मॅक्झिमम पॉवर लाईनच्या निम्मी पॉवर लाईन आपण ड्रॉ केली, दॅट इज हाफ ऑफ पॉवर. आणि त्या पॉवर लाईनपासून रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीज ड्रॉ केली. ही भेटली तुम्हाला F1 आणि ही F2. याला म्हणूया आपण लोअर फ्रिक्वेन्सी आणि याला म्हणूया अप्पर फ्रिक्वेन्सी. ओके, लोअर फ्रिक्वेन्सी अँड अप्पर फ्रिक्वेन्सी. सो या लोअर आणि अप्पर फ्रिक्वेन्सीचा जर डिफरन्स आहे त्याला म्हणतात काय, लोअर आणि अप्पर फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणणार आहेत तुम्ही बँडविड्थ. काय म्हणणार आहेत, बँडविड्थ. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँडविड्थ. बँडविड्थ इज नथिंग बट द डेफिनेशन काय असेल,
bandwidth, it is the distance between upper cutoff फ्रिक्वेन्सी. अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती? ही, बरोबर आहे. ही अप्परला काय म्हणणार आहे तुम्ही? F2. ओके. अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय असेल तुमची? F1. म्हणजेच काय? BW इज इक्वल्स टू F2 मायनस F1. हे तुमचं इक्वेशन झालं. काय आहे बँडविड्थ? बँडविड्थ इज नथिंग बट द difference between two cut off frequency, that is upper cut off frequency to the lower cut off frequency. Okay, upper cut off frequency to the lower cut off frequency हे तुमचं इक्वेशन झालं. सो व्हॉट इज द नेक्स्ट इक्वेशन? बँडविड्थचं अजून काही इक्वेशन आहेत का? तर बँडविड्थ आणि रेजिस्टन्सचं रिलेशन आहे, दॅट इज बँडविड्थ इज इक्वल्स टू R अपॉन 2πL. हे आपल्याला न्यूमरिकल्समध्ये लागेल. व्हॉट इज बँडविड्थ? बँडविड्थ इज इक्वल्स टू R अपॉन 2πL. हे झालं तुमचं बँडविड्थचं इक्वेशन. त्यानंतर आहे सिलेक्टिव्हिटी. आता सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय असतं? तर सिलेक्टिव्हिटी म्हणजे तुमचा रेशो आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ. जेवढी तुमची बँडविड्थ जास्त असेल तुमची सिलेक्टिव्हिटी काय होईल? कमी होईल. कारण की सिलेक्टिव्हिटीचं आणि बँडविड्थचं रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. ओके, जेवढी बँडविड्थ जास्त राहील तेवढी सिलेक्टिव्हिटी कमी, आणि जेवढा तुमचा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जास्त राहील तेवढी बँडविड्थ सिलेक्टिव्हिटी पण काय असणार आहेत? मोर असणार आहे. सो सिलेक्टिव्हिटी काय करते जनरली? का सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट करण्याची जी की क्वालिटी आहे फ्रिक्वेन्सीजची, त्याला डिटरमाइन करते. और वी कॅन से ॲबिलिटी ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट टू रिजेक्ट एनी फ्रिक्वेन्सीज ॲट आयदर साइड ऑफ टू पॉवर फ्रिक्वेन्सीज, दॅट इज F1 आणि F2, जे आपण इथं ड्रॉ केलं. या F1च्या आणि F2च्या ठिकाणी ज्याही फ्रिक्वेन्सीज आहेत सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये आलेल्या, त्यांना ॲक्सेप्ट करण्याचं आणि रिजेक्ट करण्याचं काम कोण करू शकतो? सिलेक्टिव्हिटी करू शकतो. सो व्हॉट इज द रिलेशन ऑफ सिलेक्टिव्हिटी? सिलेक्टिव्हिटी इज नथिंग बट द S is equals to FR upon BW. Okay, so S is directly proportional to FR, S is inversely proportional to bandwidth. Done. Last one is the quality factor. आता quality factor काय असतो? Quality factor is nothing but the Q factor. Quality factor is nothing but the Q factor. हा Q factor कसा डिटरमाइन करतात? तर Q is equals to व्होल्टेज अक्रॉस L और C, म्हणजेच काय? VL और VC. काय असेल? VL और VC डिवायडेड बाय सप्लाय व्होल्टेज. म्हणजे VLच्या किंवा VCच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिवायडेड बाय सप्लाय व्होल्टेज. म्हणजे तुमचा Q हा काय असेल? Q इज इक्वल्स टू VL अपॉन V असेल और VC अपॉन V पण असू शकतो. ओके, VL अपॉन V पण असू शकतो आणि VC अपॉन V पण असू शकतो. तर जर आपण इक्वेशन जर सॉल्व केले हे VL अपॉन V आणि VC अपॉन V, तर आपल्याला Qचं एक इक्वेशन मिळतं, दॅट इज ओमेगा R L अपॉन R, और द फायनल इक्वेशन इज Q इज इक्वल्स टू 1 अपॉन R अंडर रूट ऑफ L अपॉन C. जर सॉल्व करायचं असेल तर आपण तसंही करू शकतो. VL अपॉन V म्हणजेच काय? इक्वेशन काय सांगितलं? Q इज इक्वल्स टू VL अपॉन V, बरोबर आहे. तर VL काय असतो? I इंटू XL. टाका I इंटू XL अपॉन V, बरोबर आहे. पण XL म्हणजेच काय असतं? XL म्हणजेच असतं तुमचं 2πfL, बरोबर आहे. I इज इक्वल्स टू I इंटू 2πfR इंटू L. 2πfR म्हणजेच काय? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय V. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आहे आपण इतक्यात काढलं. 2πfR म्हणजेच काय? ओमेगा R इंटू L अपॉन V, बरोबर आहे. मग आता हा जो काही I आहे, हा I त्या कंडिशनला काय होऊन जातो? I मॅक्स होऊन जातो. जेव्हा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येते तो आपण आयला काय म्हणूया? I मॅक्स म्हणूया. ओमेगा R इंटू L अपॉन V. I मॅक्सचं इक्वेशन काय होतं? I मॅक्स इज इक्वल्स टू इतक्यात आपण ड्रॉ केलं होतं बघा, V अपॉन R. टाकूया मग इकडे
व्ही अपॉन आर, त्यानंतर ओमेगा आर इंटू एल डिवायडेड बाय काय व्ही. सॉल्व करा. व्ही ओमेगा आर एल डिवायडेड बाय आर इंटू व्ही, हा याला मल्टिप्लाय होईल, दॅट इज व्ही ओमेगा आर एल डिवायडेड बाय व्ही इंटू आर. बरोबर आहे. पण ओमेगा आर म्हणजेच काय असतं, ओमेगा आर म्हणजेच असतं 1/√ऑफ LC. टाका मग व्ही इंटू 1/√ऑफ LC इंटू एल. बरोबर आहे. डिवायडेड बाय व्ही इंटू आर. येईल का असं काही? येस येणार. मग हा व्ही गेला, हा पण एक व्ही गेला. उरलं काय मग 1/√ऑफ L इंटू सी इंटू एल अपॉन आर. करा मग याला स्प्लिट जरासं. या एलला √ऑफ L इंटू √ऑफ L केलं तर काय राहील, फक्त एक √ऑफ L जाणार आणि इथला पण एक √ऑफ L जाणार, दॅट इज √ऑफ L √ऑफ C इंटू √ऑफ L √ऑफ L डिवायडेड बाय आर. हा गेला, हा गेला. उरलं काय √ऑफ L अपॉन √ऑफ C इंटू 1/r. मग आपण डायरेक्टली इक्वेशन्स घेऊ शकतो इतक्यात जे आपण लिहिलं. काय होतं इक्वेशन, 1/r √ऑफ C L/C 1/r √ऑफ L/C. हे इक्वेशन शक्यतो विचारलं जात नाही, पण कुठून आलेत हे पॉईंट्स. आत्तापर्यंतचे जेही आपण बँडविड्थ असो किंवा कोणतेही टॉपिक असो त्याचे जे काही इक्वेशन्स बघितले त्यावरनं हा इक्वेशन ड्रॉ झाला. सो व्हॉट इज क्यू, क्यू इज इक्वल्स टू 1/r √L/C. हे तुमचं क्वालिटी फॅक्टरचं इक्वेशन झालं. मग क्वालिटी फॅक्टर, बँडविड्थ आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी यांच्यात काय रिलेशन आहे, तर क्वालिटी फॅक्टर, बँडविड्थ आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं रिलेशन ड्रॉ करण्यासाठी रिलेशन बिटवीन क्यू BW अँड FR. तर पहिले BW काय असतं, बँडविड्थ इज इक्वल्स टू R/2πL. हे आपल्याला माहिती आहे, इकडे इतक्यात आपण काढलं. काय आहेत, बँडविड्थ इज इक्वल्स टू R/2πL. इथे ड्रॉ केलं आपण, R/2πL ड्रॉ केलं. मग तो R/2πL घेतला. ओके, R/2πL घेतला. करा Q इंटू BW म्हणजेच काय R/2πL आणि Q काय आहे 1/r √L/C. ओके, हा R कॅन्सल झाला, हा R कॅन्सल झाला. उरलं काय √L डिवायडेड बाय √C इंटू 1/2πL. या Lला परत स्प्लिट केलं, √L √C इंटू 1/2π √L √C. ओके, म्हणजे हा एक गेला, हा एक गेला. उरलं काय 1/2π √L √C म्हणजेच काय 1/2π √L आणि C. बट 1/√2πLC म्हणजे कशाचं इक्वेशन आहे, हे आहे आपलं रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. सो Q इंटू BW इज इक्वल्स टू FR. आपण असं म्हणू शकतो का? Yes, because 1/2π √LC is equals to resonance frequency. So Q again is equals to FR upon BW. हे झालं तुमचं रिलेशन बिटवीन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ अँड क्वालिटी फॅक्टर. डन. परत एकदा सांगते, आपण आता बघतोय रिलेशन बिटवीन रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा आपण इतकं ड्रॉ केलं. आपण बँडविड्थ बघतोय. बँडविड्थ म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन टू कट ऑफ फ्रिक्वेन्सी. दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सीतल्या मधला डिफरन्स जो असतो त्याला काय म्हणणार, बँडविड्थ. मग हा बँडविड्थ कसा काढणार, तर बँडविड्थचा आहे F2 - F1 म्हणजे हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी टू द लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. यांचा डिफरन्स काय झाला तुमचा बँडविड्थ. मग बँडविड्थचा अजून एक इक्वेशन काय आहे, R डिवायडेड बाय 2πL. हे तुमचं अजून एक इक्वेशन कशाचं झालं, बँडविड्थचं झालं. त्यानंतर सिलेक्टिव्हिटी. सिलेक्टिव्हिटीचं रेझोनन्स फ्रिक्वेन्सी सोबत काय रिलेशन आहे, तर सिलेक्टिव्हिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला टू द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अगेन टू बँडविड्थ. ओके, म्हणजे जेवढी बँडविड्थ जास्त तेवढी तुमची सिलेक्टिव्हिटी कमी, जेवढी तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा तुमचा बँडविड्थ पण जास्त. त्यानंतर क्वालिटी फॅक्टर. तर क्वालिटी फॅक्टर जनरली काय असतो, इट इज द व्होल्टेज अक्रॉस L और C डिवायडेड बाय सप्लाय व्होल्टेज. मग इंडक्टरच्या आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, VL किंवा VC.
डिवायडेड बाय व्ही डिवायडेड बाय व्ही. मग आपण फक्त पहिली टर्म कन्सिडर करू. VL अपॉन व्ही जर घेतलं तर जर इक्वेशन पुटअप केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळतं क्वालिटी फॅक्टरचं, Q इज इक्वल्स टू 1 अपॉन R अंडर रूट ऑफ L अपॉन C. हे तुमचं झालं क्वालिटी फॅक्टरचं इक्वेशन. नाऊ रिलेशन बिटवीन क्वालिटी फॅक्टर, बँडविड्थ अँड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तर ते काय आहे, बँडविड्थ माहिती आहे आपल्याला R अपॉन 2πL. त्यानंतर क्वालिटी फॅक्टर पण माहिती आहे आपल्याला काय आहे 1 अपॉन R अंडर रूट ऑफ L अपॉन C. R कॅन्सल केला. त्याच्यानंतर प्रत्येक जी टर्म आहे त्या प्रत्येक टर्मला आपण काय केलं अंडर रूट करून घेतलं. फॉर एक्झाम्पल LC सेपरेट अंडर रूट केलं, 1 अपॉन 2πL ॲज इट इज ठेवला. हा एल आहे, या एलला स्प्लिट करण्यासाठी याला डबल अंडर रूट केलं, मग हा एक एल गेला, हा पण एक एल गेला, उरलं काय 1 अपॉन 2π अंडर रूट ऑफ LC. सेपरेट सेपरेट आहे, कंबाईन केलं. ती व्हॅल्यूज म्हणजे तुमची काय झाली रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ इज इक्वल्स टू युअर क्वालिटी फॅक्टर. हे तुम्हाला फायनल इक्वेशन मिळालं. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.